गुड मॉर्निंग मित्रांनो. आवरलंय आता चाललोय स्टॅच्यूकडे. गाडी पण रेडी आहे. हे भरा बॅग, चला लवकर. ओके डन. उशीर झाला ऑलरेडी आपल्याला. ऑल सेट. चला बसा. कुठं जायचं आता आपल्याला? हाय हॅलो. आम्ही हॉटेलला असे थांबलो होतो की 10-15 मिनिटातच पोहोचला आम्ही तिथं. असे आपला पहिला दिवस आणि आम्ही कुठं पोहोचलोय? आदियोगी. वातावरण तसं काय स्वर्ग से हवा आती असं वाटतंय. बघा महादेव, मागं डोंगर. वातावरण खूप मस्त झालं होतं, त्यामुळे आम्ही मस्त एक हायपर लॅप्स काढला महादेवाचा. आमच्या चौकाचे फोटो काढायला कोण भेटत नव्हतं, तर आम्हाला आमच्या सांगलीचे मित्र भेटले तिथं. त्यांचा इथं बिझनेस आहे कोइंबतूरमध्ये, तर आम्ही त्यांच्याकडनं आमचे फोटो व्हिडिओ काढून घेतलेत. खूप छान आले फोटो व्हिडिओ. आता पोस्ट करेल तेव्हा तुम्ही बघाच. महादेवाचं दर्शन घेतलं आणि आम्ही गेलो ईशा फाउंडेशनमध्ये. ईशा फाउंडेशन हे सद्गुरूंची फाउंडेशन आहे आणि ह्याच फाउंडेशनच्या अंडर हे स्टॅच्यू पण आहे. आतमध्ये काय जागा? आश्रम आहे आणि तिथे एक कुंड आहे, सोनकुंड म्हणून. झालं तिथं आंघोळ केलेलं चांगलं असतं. आदियोगीला ईशा फाउंडेशनमध्ये गेलो आम्ही. स्वामी सद्गुरूंजींचं होतं ते. तिथं आमचे मोबाईल वगैरे सगळे ठेवून घेतले होते लॉकरला. मोबाईल अलाउड नव्हता तिथं. आम्ही सगळे चौघांनी पण आम्ही ते सूर्यकुंडात स्नान केलं आणि मग तिथे ईशा फाउंडेशनमध्ये फिरलो थोडंसं. मेडिटेशनही केलं. तेही सद्गुरूंच्या आवाजात त्यांनी ते मेडिटेशनचा व्हॉइस लावला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही मग जेवलो थोडंसं. जेवणाची क्वालिटी पण छान होती. पण तुम्ही कधी आले आदियोगीला तर ईशा फाउंडेशनमध्ये आतमध्ये जाऊन तुम्ही सूर्यकुंडात स्नान जरूर करा. आणि महिला असतील तर चंद्रकुंडात जरूर करा. मदुराईला आलोय आम्ही. कसं तरी कानाकोपऱ्यातनं गाडी काढत काढत पार्किंग भेटली. पार्किंगला गाडी लावली आहे आणि आता गल्ली बोळातून चाललोय मंदिरात मीनाक्षी अम्माच्या. आता वाजत किती? 7:30. जरा बघा मार्केट बघा, अजून चालू आहे. 7:30 वाजले. जाताना आम्हाला हे नंदी महाराज दिसले. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि हा आतमध्ये जायचा मार्ग. आतमध्ये मंदिरात गेलो होतो, तिथं काय मोबाईल अलाउड नव्हता म्हणून काय आम्ही मोबाईल घेऊन नाही गेलो. लॉकरमध्ये ठेवले होते फोन सगळे. हे बघा मंदिराचं काम चालू आहे कलरिंगचं. आणि मोबाईल घेऊन आलो आता आम्ही लॉकरमध्ये. आणि आता एंट्रन्सला गेट आहे, मीनाक्षी अम्माचा एंट्रन्स गेट आहे हा. पण आता शॉपिंग करायची म्हणून आता एका दुकानात घुसलो. मस्त मूर्ती आहेत सगळ्या. बार्गेनिंग चालू आहे. आम्ही मदुराईतनं निघालोय आता. मीनाक्षी टेम्पलमध्ये गेलो होतो, पण तिथं आम्हाला काय फोन यूज करून दिले नाही. तिथं गेलं ते आम्हाला त्या टेम्पलची जरा माहिती कळाली. तर माहिती अशी आहे की 6व्या दशकात एक राजे होते पांड्या नावाचे. पांड्या काय? कुलशेखर पांड्या. तर त्यांनी संतान होते. तर त्यांनी महादेवाकडं संतान प्राप्तीसाठी प्रार्थना केली. तर त्यांना एक पुत्री प्राप्त झाली. तर त्या मुलीचं नाव त्यांनी मीनाक्षी ठेवलं, पण ते रूप पार्वती मातेने घेतलं होतं. त्याचबरोबर शंकर महादेवांनी पण सुंदरेश्वर महाराजाच्या रूपात तिथं प्रकट झाले आणि तिथं दोघांचंही मंदिर आहे. तर तुम्ही मीनाक्षी टेम्पलला आले तर सुंदरेश्वर महाराज हे महादेव टेम्पल पण आहे तिथं, तर तिथं नक्की विजिट करा. सो मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. थँक्यू.